ईशा, काय झालं बाळा? बरं वाटत नाही का तुला? मग काय झालंय? डोकं वगैरे दुखतंय का? अहो काय तिला तेच तेच विचारताय? मी पण ना. बाई, माझा फोन फोन वाजला. माझा फोन. हा, हॅलो. नमस्कार मैडम। नमस्कार, बोला. जी मैं प्रवीण बात कर रहा हूँ जेनिथ बैंक से। हग भाई हो का? काय रे? मैडम हमारी बैंक से लोन के लिए नई स्कीम लॉन्च कर रहे हैं। कसली कसली स्कीम? मैडम तुम्हाला बैंक मधून लोन पाहिजे काय? लोन? हग भाई, तुम्हाला कसं कळलं घरात लग्न आहे ते? तुम्हाला जेनिथ बैंक मधून चांगली स्कीम देणार मॅडम। कितीचं लोन पाहिजे तुम्हाला? ते काय माहितीये का, ते टिल्लू लग्नाचा सगळा खर्च करणार आहेत. पण आता थांबा जरा. पण आता एकुलती एक मुलगी म्हणल्यानंतर आम्हालाही काहीतरी खर्च करावा लागेल ना. साड्या दागिने, लोन लागेल आम्हाला. अगं कसलं लोन? कोणाशी बोलतेस तू? क्या नाम बोला था रे? प्रवीण। प्रवीण आहे प्रवीण. हाँ मैडम बोलिए, सुन रहा हूँ। अगं उगीच कोणाशी तरी काहीतरी फोनवर बोलू नकोस. ठेव फोन. थांबा जरा. कितने का लोन मिलेगा? मैडम आपका एनुअल इनकम कितना है? क्या? फुल वर्षाचा इन्कम, उत्पन्न। माझं काहीच नाही. मॅडम लोनची अमाऊंट ठरवायला तुम्हाला माहिती द्यावी लागणार ना. आमच्या बँक मध्ये अकाउंट ओपन करायला लागणार. हो, एक मिनिट. हा, आपलं वार्षिक उत्पन्न काय सांगू? इकडे आणतो फोन. उगीच काहीतरी कोणाशी तरी बोलत बसली आपलं. अहो काय चालवलंय तुम्ही? काय करताय? जरा शांत राहा. आता आधीच तर तिला बरं वाटत नाहीये आणि त्यात तू आणखी लग्न बिग्नाची कसल्या गप्पा मारतेस? तिला काय झालंय? तिला काय झालंय? तू आज पूजा का केलीस? अष्टमी आहे म्हणून. तरी परत विचारतेस? बघ कशी गप्प गप्प आहे. हे अष्टमीमुळे नाही, मग ऑफिस मध्ये काहीतरी झालंय. थांबा तुम्ही. ईशा इकडे ये. आज ऑफिस मध्ये कोणी तुला बोललं का काही? काही नाही गाई. नक्की काही झालं नाही ऑफिस मध्ये? नाही गाई. कुणी काहीच बोललं नाही तुला? सरंजामे सर बोलले का काही तुला? गाई नाही, मी रुपालीकडून नोट्स घेऊन येते. बघा, धड उत्तर नाही दिलं तिने. तू का माग लागलीस तिच्या? अगं तिच्या ऑफिस मध्ये तिला कोण काय बोललं, कोण नाही काय बोललं, तुला काय करायचं त्याच्याशी? कृपा कर, तिला आजचे दिवस तरी काही त्रास देऊ नकोस ग बाई. बरं, कळलं. ही मुलगी काय सांगेल असं वाटत नाही. आता विक्रांत सरांनाच फोन लावला पाहिजे. हे घे. वाव, फायनली स्लॅम बुक मिळालं आपल्याला. हे पण आपल्याला जे हवंय ते कळलं का तुला? म्हणजे नक्की काहीच कळत नाहीये ग रुपाली. म्हणजे चान्स आहे तर? तेच ना, काहीच कळत नाहीये. खूप टेन्शन आलंय मला. तू बघतेस का एकदा? हा थांब. ईशा, अगं यात सरांनी लग्नाबद्दल काहीच दिलं नाहीये. ब्लँक आहे. हो ना, काय समजायचं मी यातून ग? सिंगल, मॅरिड किंवा डिवोर्सी असं काही स्पष्ट का नाही लिहिलं? काय माहित ग. आणि या ब्लँकचा काय अर्थ घ्यायचा मी? ईशा ग, याचा असाही अर्थ होऊ शकतो की त्यांचं लग्न झालंच नाहीये. मलाही तसंच वाटलं होतं. अगं पण मिसेस सरंजामे आजारी आहेत म्हणून ते इतके पटकन कर्जतला गेले, ह्याचा काय अर्थ होतो? म्हणजे याचा अर्थ असाच होतो ना की मिसेस सरंजामे आहेत. तसं असू शकतं ग. मग मी नक्की काय समजू याच्यातून? ईशा हे बघ, तू अजिबात कन्फ्युज होऊ नकोस. हा, मी ना एका पुस्तकात असं वाचलंय की ज्या पुरुषाच्या डोक्यात 2 भोवरे असतात ना, त्यांची 2 लग्न होतात. म्हणजे बघ, आता आपल्याला नक्की काय कन्फर्म करायचंय की त्यांचं लग्न झालंय की नाही, राईट? मग आता एकदा जर का तू हे कन्फर्म करू शकलीस ना की त्यांच्या डोक्यावर किती भोवरे आहेत, मग आपल्याला कळेल. काय कळेल? हो, म्हणजे बघ, त्यांच्या डोक्यावर जर 2 भोवरे असतील तर मग जरी त्यांचं पहिलं लग्न झालेलं असलं तरी दुसरं होण्याचा चान्स आहे. इतकं तरी कळेल ना?
माझा फोन. मेल्या इथे पडलायस होय. ऐको ऐको ही माझी कंबर साकाडू. ऐको होते मी काढते. ये मेल्या बाहेर आता. हॅलो सरंजामे साहेब, बरं झालं फोन उचललात. हो मी पटकन बोलते. म्हणजे काय की तुम्ही गडबडीत असता माहितीये मला, पण काय करू हो, काळजी वाटून राहते ना. हा पण विषय जरा महत्वाचा होता. आई आहे ना, मुलीचं लग्न म्हणजे जरा काळजीच वाटून. एक मिनिट हा जरा. हॅलो हॅलो, विक्रांत सर नाहीये तिथे, मी त्यांची आई बोलतेय. हॅलो हॅलो हॅलो. सॉरी हा सॉरी. तुम्ही म्हणत असाल किती मागे लागली आहे ही बाई. एकुलती एक मुलगी आहे तिला, पण ती सुद्धा जड झाली आहे का. असं नाही हो. म्हणजे काय आमची परिस्थिती माहितीये ना तुम्हाला. ती चांगल्या श्रीमंत घरात पडावी अशी इच्छा हो माझी. तुम्ही आला होतात ना आमच्याकडे, तेव्हा तुमच्याशी बोलून अगदी खात्री पटली माझी की तुम्ही अगदी योग्य आहात यासाठी. तुम्ही विचारलत ना तर ईशा नाही नाही म्हणणार लग्नाला. एकदा विचारून बघा ना तिला प्लीज. टिल्लूशी लग्न झालं ना की सगळ्यांची काळजी मिटेल बघा. तिला आता कळत नाहीये, पण ती अगदी सुखात राहील. शी बाबा, कट झाला फोन, संपला बॅलन्स. अर्धवटच बोलणं झालं सरंजामेंशी. हॅलो हॅलो अहो असू दे. ही ईशा कोण आहे? ईशा? कोण ईशा? आता तुला काही माहित नाही यावर विश्वास ठेवायचा का मी? हा 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 ईशा, ईशा निमकर. विसरलोच मी. आहेत त्या ऑफिसमध्ये आहेत, म्हणजे नवीन आलेत त्या. 4च दिवस झाले ना, एकदम म्हणजे असं म्हणजे लक्षात नाही आलं माझ्या. ठीक आहे. काय काम करते ती? कसलं काम? काय काय काम नाही. नाही म्हणजे त्यांना अजून जमत नाहीये तसं काही. अच्छा, मग तरी सुद्धा विक्रांत सरांनी तिला कामावर ठेवलंय? आई साहेब, तुम्हाला माहित आहे ना विक्रांत सरांचा स्वभाव कसा आहे, तो किती चांगला आहे तो. मग त्यांना जर कुणाबद्दल दया आली तर तेच काय सांगता येत नाही ना, म्हणून ठेवलं असेल कामावर. पण तिच्यात नक्कीच काहीतरी गुण असणार, तिला कामावर ठेवलंय म्हणजे. कसलं गुण कसलं काय नाही, म्हणजे सारख्या चुकाच करतात त्या. म्हणजे ऑफिस मधले सगळे वैतागलेत, एकदम बोंब मारतात. अच्छा,
मग या बाबतीत तुमचे विक्रांत सर काहीच का करत नाहीत? त्याचं काय ना, सरांना माझ्यापेक्षा जरा जास्त कळतं ना. आता त्यांना वाटलं असेल की तिच्यामध्ये असे काहीतरी गुण आहेत की जे त्यांना दिसले असतील. कसं आहे, सरांकडे माझ्यापेक्षा जास्त पेशन्स आहेत. आई साहेब, तुम्ही रामायण वाचायला घेतलं होतं ते झालं पूर्ण? हो. झालं पूर्ण झालं? नाही, होईल ते असू दे. पण मी काय म्हणते, हा. ती मुलगी नवीन आहे ना, म्हणून तिला काम नीट येत नसेल. पण वागायला बोलायला कशी आहे ती? हा, म्हणजे तशी वाईट नाहीये ती. म्हणजे खरं तर तिच्याबद्दल खूप काही माहित नाही, अजून अंदाज नाही आलेला. नाही म्हणजे कसं आहे, मी एवढा बिझी असतो ना, तर सरांच्या पुढे मागे त्यामुळे ना मला एकदम असं अंदाज नाही आला अजून. म्हणजे पण विक्रांत सर तिच्याबद्दल काही बोलतात की नाही? नाही नाही, म्हणजे बोलतात, म्हणजे विचारतात की प्रगती कशी आहे वगैरे, बाकी काही नाही. एवढंच? हा. बरं हा, विलास, एक मिनिट, काय झालं ते सगळं इकडे आल्यापासून सगळं इथून मॅनेज करायला लागतं ना. सरांनी एक महत्वाचं काम सांगितलं होतं, ते करतो आणि मग मी येतो. हा, ठीक आहे. नाही मी आलो. ऐका ना विलास, अरे कशाला माझा फोन पलंगाखाली ठेवलात मगाशी? त्याच्यापेक्षा टाकूनच द्यायचा ना. हा, काय उपयोग आहे त्याचा? रिचार्ज करायला सांगितला, तो काय केला नाही अजून तुम्ही? अहो बाबा थांबा थांबा, मी करते ना. नको नको, राहू दे, मी करतो. तुला बरं नाही ना बाळा? अहो बाबा काय झालंय मला? अशीच थांब. बाबा काय हो या देवीच्या अंगारात? माझी श्रद्धा असू दे. पण दरवेळी लावता, तेही अष्टमीला. आणि दरवेळी तू मला तोच प्रश्न विचारतेस. आणि दरवेळी तुम्ही तीच उत्तरं देता. या. पण बाबा यावेळेस तर मला काही झालं नाहीये, मग का लावलात अंगारा? काही झालं नाही कसं? ऑफिस मधून आल्यापासून पाहतोय तू गप्प आहेस, नेहमी सारखी नाहीयेस. बघतोय ना मी. बाबांचं फारच लक्ष असतं या दिवशी तुझ्याकडे. हो मग. अगं, त्यावेळी तुझी अवस्था बघून फार घाबरूनच गेलो होतो आम्ही. डॉक्टरांकडून येताना देवळात गेलो, तिथं कोणीतरी बोललं, अष्टमीला देवीची पूजा करा, पोरीला अंगारा लावा, खडखडीत बरी होईल. तुला काय आठवणार ग ते? एवढीशी होतीस तू, जेमतेम 1 वर्षाची, तापानं फणफणलेली, कांजिण्या आलेल्या. हो ना. त्यावेळी कुणीही काहीही सांगितलं असतं ना, तरी आम्ही केलं असतं. त्या वर्षीपासून हा अष्टमीचा नेम चुकलेला नाही आजपर्यंत. आणि अंगाराचा सुद्धा. बास झालं आता पुराण. चला आता जेवायला. अहो ग्लास घ्या ना. हो, आलो. पण अष्टमीला रात्री दचकून घाबरून उठतेस, हे खरं आहे ना बाबू? पण काही घाबरू नकोस. आज रात्री देवीचा मंत्र म्हणत म्हणतच झोप. मग काही स्वप्न पडणार नाही आणि काही त्रासही होणार नाही. हो बाबा. अगं, एका दिवसाचं असतं ग बाळा हे. उद्या काही त्रास होणार नाही. हं? चला आता. हा, चला. विक्रांत, बसा. काय झालं? विक्रांत, तू ताबडतोब काहीतरी करायला पाहिजे. मी कसा बसा सुटलोय. पण काय झालंय? काय काही सिरियस? आई साहेब ईशाबद्दल विचारत होत्या. जवळपास खोदूनच काढलं होतं त्यांनी मला. ईशाबद्दल? हो. त्यांना कसं कळलं? काय माहित कसं कळलं. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का विक्रांत? हा विषय जर संपवला नाही ना, तर कुठून वर निघेल ना, काय सांगता येत नाही. आपली इंडस्ट्री खूप मोठी आहे विक्रांत.
आज आई विचारत होत्या, उद्या दुसरे 50 जण विचारतील. कोण आहे ईशा? ईशा कोण आहे? कशाला ना उगाच कारण नसताना विषय वाढेल मित्रां. मी ईशाशी बोलल्यानंतरच हा विषय संपला. काय बोलायचं? बिपिन टिल्लूशी तिच्या लग्नाबद्दल. हा, त्यांच्या आई बोलले होते ना ते. बेस्ट आहे मग. मी तर असं म्हणेन की तू लवकरात लवकर ईशाला भेट, तिच्याशी बोल, तिला समजव, मग जे काय असेल ते, आणि विषय संपवून टाक. म्हणजे तिचंही भलं होईल, आपणही सुटू. फोन कर. ईशा, 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 ईशा शांत हो बाळा. आम्ही आहोत ईशा, आम्ही आहोत. शांत हो. पाणी द्या. ठीक आहे. तू झोप, काही नाही झालं बाळा. हा, आम्ही आहोत. थांब. काही नाही. हा, झोप. ईशा, आता झोप लागेल. शांत, काळजी नाही करायची बाळा. हो बाबा. झोप झोप. झोपा शांत. शांत. हा, आम्ही आहोत. आम्ही आहोत. काळजी करू नको हा बाळा. शांत झोप. बाबा. आम्ही आहोत. हा, शांत झोप हा बाळा. काही लागलं तर आम्ही आहोत हा इथे. हो. हॅलो सर. ओके, ठीक आहे. हो, येते. ईशा, कोणाचा फोन घेत करा तरी? बाबा, ते विक्रांत सरांचा फोन होता. त्यांनी उद्या भेटायला बोलवलंय मला. उद्या? पण उद्या तर रविवारची सुट्टी असेल ना? काय माहित, उद्याला भेटलं की कळेल ना. बरं बरं, ठीक आहे. झोपा आता.